सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवारांसोबत धनंजय मुंडेंचा फडणवीसांसोबतही चहापान, शिंदेही थोड्याच वेळात जाणार। चहापानावेळी खातेवाटपावर चर्चेची शक्यता। काही तासात महायुतीचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता। मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर 5 दिवसांनंतर खातेवाटप होणार, सूत्रांची माहिती। शरद पवार आज बीडमधील मस्साजोगच्या दौऱ्यावर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार। आमच्या राज्याला न्याय पाहिजे, पवारांच्या दौऱ्याआधी बॅनर। छगन भुजबळ शरद पवारांसोबत आले तर स्वागतच, अजितदादा गटातील नाराज असलेल्या भुजबळांवर लंकेंची प्रतिक्रिया। हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता। काल बीड परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिलं। आज विरोधक कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष। मुख्यमंत्र्यांच्या बदलीच्या घोषणेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ वैद्यकीय रजेवर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज जालना बंदची हाक। कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार। शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, बाजार समिती प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन। मतदार ओळखपत्र आधार कार्ड सोबत जोडा, बोगस मतदानाला पूर्णविराम देण्यासाठी ठाकरे गटाची आयोगाकडे मागणी। बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपा आमदार आणि जिल्हाध्यक्षांची आज नागपुरात बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा होणार। अटकेनंतर अखिलेश शुक्लाची कारही जप्त। कारवर बेकायदेशीर अंबर दिवा लावल्यानं 9,500 दंड। इन्शुरन्स अँड पीयूसी नसल्यानं कारवाई। राहुल गांधींविरोधात भाजपकडून हक्कभंगाची नोटीस। संसद भवन परिसरातील धक्काबुक्की प्रकरणात भाजपकडून राहुल गांधींवर गुन्हा दाखल। मुंबईतील आरे जंगलात आणखी झाडे तोडण्यासाठी प्रस्ताव। माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिले निर्देश। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहालाच मिळणार। प्रकल्प अदानी समूहाला देण्याविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली। एमपीएससीकडून विविध पदांसाठी भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत 1 वर्षानं वाढ। नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा। पुणेकरांना थंडीपासून दिलासा। पुण्याचा पारा 4 अंशांनी वाढला, मात्र राज्यातील काही भागात थंडीची लाट अजूनही कायम। राज्यात एक राज्य एक गणवेश योजना सुरू। थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली। मुंबईतील 16 भागात प्रदूषण चिंताजनक पातळीवर। प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचे कोर्टाचे आदेश। मुद्रांक शुल्कासाठी आता 500 रुपये मोजावे लागणार। विधानसभेत विधेयक मंजूर। विविध 12 प्रकारच्या दस्त शुल्कात सुसूत्रता येण्यासाठी निर्णय। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असणार। हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचं निधन। चौटालांनी 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं। सिरसामध्ये अंतिम संस्कार होणार। दिल्लीत इंडिया गेट परिसरात प्रजासत्ताक दिनासाठी परेडची रंगीत तालीम। थंडी आणि धुक्यात जवानांची परेड सुरू। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।